नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठामध्ये आज आम्ही तुमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असा महत्त्वाचा असा विषय घेऊन आलोय, कारण आता सगळ्यांची जेव्हा रिटर्न फाईल करण्याची गडबड सुरू झालेली असेल आणि त्याच संदर्भातले काही महत्त्वाचे बदल नेमके कोणते झालेत जे यावर्षीपासून अंमलात येतात आणि ते तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील रिटर्न फाईल करताना, हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. आपल्यासोबत आहेत कर सल्लागार संजीव गोखले सर. सर, आपलं स्वागत. आणि जसं आपण म्हटलं की काही बदल आहेत महत्त्वाचे जे अत्यंत म्हणजे काळजीपूर्वक आपण लक्षात घेतलेच पाहिजेत, असे काही बदल आज आपण सांगतोय. तर आपण सुरुवात करूया. पगाराच्या उत्पन्नाचं विवरण देण्याच्या पद्धतीमध्ये यावर्षी ITR मध्ये अत्यंत महत्त्वाचा बदल आहे. सर्व करमुक्त भत्ते आणि कलम 16 मधल्या वजावटी स्वतंत्र दाखवणं हेही गरजेचं आहे. सर, अश्विन, ह्या दरवर्षी जो ITRचा जो फॉर्म असायचा त्याच्यामध्ये तो भरताना फॉर्म 16 मधली जी माहिती आहे ती घेऊन तो फॉर्म भरणं आवश्यक असायचं. कारण पगाराचं एकंदर ग्रॉस सॅलरी किती आहे, वेगवेगळे करमुक्त भत्ते किती आहेत, त्यातनं वेगळ्या वजावटी किती आहेत आणि मग करपात्र जी सॅलरी आहे जी फॉर्म 16 मध्ये दाखवलेली असते त्याप्रमाणेच करणं हे अपेक्षित होतं. मात्र गेल्या वर्षीचा जो फॉर्म होता त्याच्यामध्ये हा जो फॉर्म 16चा जो एकंदर मांडणी आणि फॉर्मची मांडणी याच्यात तफावत होती. म्हणजे फॉर्म 16 मध्ये करमुक्त भत्ते किती आहेत ह्याची माहिती दिलेली असते, म्हणजे टॅक्स फ्री आपण अलाउन्स म्हणतो ते. परंतु फॉर्म मध्ये मात्र करपात्र किंवा ज्याच्यावर टॅक्स लागतो असे भत्ते किती आहेत अशी विचारणा झालेली होती. त्यामुळे गेल्या वर्षीचा रिटर्न भरताना एम्प्लॉईची थोडीशी अडचण अशी झाली की त्यांचा पेस्लिप मध्ये त्यांना शोधायला लागलं की करपात्र भत्ते कुठले आहेत आणि थोडासा तो गोंधळ झालेला होता. काही जणांनी ती अमाऊंट टाकल्याच नव्हत्या, नुसती ग्रॉस सॅलरी लिहिलेली. आणि ह्या वर्षी मात्र ह्या ITR मध्ये हा चांगला बदल केलेला आहे. तो फॉर्म सुटसुटीत केलाय. फॉर्म 16 प्रमाणेच मांडणी या ITR फॉर्मची आहे. म्हणजे एम्प्लॉईला आपलं विवरणपत्र भरताना फारसा काही त्रास होणार नाही. ITR भरताना फॉर्म 16 समोर ठेवून जसं फॉर्म 16ची सुरुवात ग्रॉस सॅलरी असते तसेच इथे ग्रॉस सॅलरी आहे. करमुक्त भत्ते जे वजावट दाखवली असते तसंच त्या वजावट दाखवायची आहे. यावर्षी दोन वेगळी स्वतंत्र डिडक्शन्स आहेत. एक म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन 40,000चं आणि व्यवसाय कराचं स्वतंत्र डिडक्शन मिळतं, त्याचं वेगळं वर्गीकरण दाखवायचं आहे, तेही ते दाखवू शकतात. याची सर्व माहिती फॉर्म 16 मध्ये उपलब्ध आहे आणि ज्या स्वरूपात फॉर्म 16 मध्ये उपलब्ध आहे तशाच स्वरूपात ती ITRच्या फॉर्म मध्ये आहे, ते गेल्या वर्षी नव्हतं. त्यामुळे तसं बघितलं तर ITR यावर्षी जास्त सोपा झालेला आहे आणि तो भरणं करदात्यांना अतिशय सुटसुटीत होणार आहे. कारण त्यासाठी त्यांना इकडे इकडे काही शोधायची गरज नाही. फॉर्म 16 समोर ठेवून त्याची माहिती सर्वच्या सर्व त्यांना फॉर्म ITR रिटर्नच्या फॉर्ममध्ये जशी येते तशी भरायची. त्यामुळे मला वाटतं हा सोपेकरण झालेलं आहे त्या फॉर्मचं, ज्याचं नक्कीच आपण स्वागत करूया. खरं. आपण पुढच्या दोन मुद्द्यांकडे आता वळणार आहोत. यावर्षी पगार आणि निवृत्ती वेतन यामधून 40,000 रुपयापर्यंतची प्रमाणित वजावट देण्यात आली आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी किंबहुना ती तरतूद म्हणजे ATTTB मध्ये बँकेतल्या ठेवींवरील व्याजातनं 50,000 पर्यंत वजावट. दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. नक्कीच. आत्ताच म्हटल्याप्रमाणे पगारदार नोकर मंडळींनाही 40,000ची वजावट 2018च्या बजेटमध्ये सुचवण्यात आली. त्याचा फायदा नक्कीच पगारदार मंडळी घेतीलच. अश्विन, असं आहे की फॉर्म 16 मध्ये याची वजावट दिलेलीच असते आणि मग टॅक्स कॅल्क्युलेट केला असतो. त्यामुळे पगारदार नोकर मंडळींकरता ही फक्त त्या फॉर्म मध्ये लिहायची आहे. मात्र जे पेन्शनर आहेत, निवृत्ती वेतन धारक आहेत, त्यांना कधी कधी त्यांचं निवृत्ती वेतन 2.5 लाखाच्या वर नसतं. अशा वेळी त्यांना फॉर्म 16 मिळतोच असं नाही. ते पासबुकावरनं जेवढी अमाऊंट मिळेल त्याप्रमाणे ते आपलं उत्पन्न दाखवत असतात. अशा निवृत्ती वेतन धारकांना मात्र मी सांगेन की त्यांनी न विसरता ही 40,000ची प्रमाणित म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन जे आहे त्याचा लाभ घ्यावा. त्यांचं टॅक्सेबल जे पेन्शन आहे त्यामुळे कमी होईल आणि त्यांना हा फायदा यावर्षी दिलेला आहे, त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. दुसरा जो मुद्दा आहे तो ATTTB मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी जर बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटचं व्याज, मग ते कोऑपरेटिव्ह बँक असो, नॅशनलाइज बँक असो किंवा पोस्टाच्या ज्या विविध योजना आहेत त्याच्यावरचं जे व्याज आहे त्यातनं 50,000ची एक स्टँडर्ड डिडक्शन तिथेही असायला आपण स्टँडर्ड डिडक्शन म्हणू शकतो. परंतु ते फक्त ज्येष्ठ नागरिकांना आहे. ते सुद्धा यावर्षी पहिल्यांदा इंट्रोड्यूस झालेलं आहे आणि त्यामुळे त्याचाही लाभ त्यांनी न विसरता घ्यावा आणि आपलं करपात्र उत्पन्न कमी करावं. ह्याच्यात थोडंसं एक अशी महत्त्वाची गोष्ट अशी की गेल्या वर्षीपर्यंत त्यांना सेक्शन ATTTA याखाली 10,000ची एक स्वतंत्र वजावट होती सेव्हिंग बँक अकाउंटवरची. अर्थात ती मात्र आता त्यांना यावर्षी मिळणार नाही. त्याच्याऐवजी 50,000ची स्वतंत्र वजावट फक्त बँक फिक्स्ड डिपॉझिट आणि पोस्टाच्या योजनेवरचं व्याज ह्याच्यावर दिलेली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सेव्हिंग बँकेवरचं व्याज ह्याची वजावट आता मिळणार नाही, ते त्यांना दाखवायला लागेल. परंतु ह्या 50,000च्या वजावटीमुळे एकूणच उत्पन्न त्यांचं कमी होणार आहे आणि त्यामुळे त्यांना त्याचा फायदा मिळणार आहे. पण फॉर्म भरताना हे TTA आणि TTB याच्यापैकी TTBची वजावट ज्येष्ठ नागरिकांनी घ्यायची आणि जे ज्येष्ठ नागरिक नाही आहेत आणि इतर उत्पन्न दाखवतात त्यांनी TTAची सेव्हिंग बँकची जी वजावटी ती त्यांना यावर्षी मिळणार आहे. मात्र ज्येष्ठ नागरिकांनी मात्र विशेष काळजी घ्यायची ही वजावटीचा लाभ घेताना. करेक्ट. ATTTB ज्येष्ठ नागरिकांनी लक्षात ठेवावा. आपण ब्रेकवर जाण्याआधी आणखी दोन मुद्दे बघूया आणि मग ब्रेक घेऊया.
कंपन्यांचे संचालक असणाऱ्या करदात्यांना त्या कंपन्यांची माहिती देणं हे अत्यंत गरजेचं आहे आता, आणि अनलिस्टेड शेअर्समधील गुंतवणुकीची सर्व माहिती देणं आता बंधनकारक झालंय. हा एक सरकारची जी ड्राईव्ह होती गेली काही वर्ष काळा पैसा हुडकून काढण्याची, त्याच्यामध्ये ज्या शेल कंपन्या असतात की ज्या केवळ काळा पैसा पांढरा करण्याकरता तयार केलेल्या असतात, त्या कुठला कारभार करत नाही, अशा कंपन्यांमध्ये जे संचालक असतात तेही फार मोठी माणसं नसतात, मुद्दाम ड्रायव्हर किंवा अशा छोट्या लोकांना तिथे ठेवलेलं असतं, जेणेकरून खरा त्यातला मागचा सूत्रधार कोण आहे हे कळू नये आणि अशा पद्धतीने पैसा डायव्हर्ट व्हावा. मला वाटतं ह्या ड्राईव्हमध्ये अनेक कंपन्यांना सरकारने त्यांची नोंदणी रद्द केली आहे. त्याबाबतच बऱ्याच जणांना हे माहीत नसतं की आपण एखाद्या संचालकपदी आहोत, अशी नेमणूक झाली आहे. अशा वेळी ही मुद्दाम यावर्षी त्यांनी ही माहिती घेतलेली की अशा तुम्ही जर एखाद्या कंपनीत डायरेक्टर असाल तर अशा डायरेक्टरशिप अशा कंपनीची माहिती यावर्षी विवरणपत्रात तुम्हाला द्यायची. अश्विन याचं लक्षात घ्या, याचा इन्कमशी डायरेक्ट संबंध आहे असं नाही, तुमचं इन्कम कुठल्याही मार्गात नसेल, परंतु ही माहिती सरकारपर्यंत पोहोचायचा एक हा मार्ग आहे की जेणेकरून ITR रिटर्नमधनं हा संचालकांबद्दलची माहिती कळेल आणि सरकार त्याची पडताळणी करू शकेल, जी कंपनीने माहिती पुरवलेली असते आपल्या संचालकांच्या बद्दल, आणि त्यातनं हा पडताळणी शक्य होईल. अश्विन हे सगळे जे काही बदल आहेत याचा मूळ उद्देश असा आहे की आता असेसमेंट म्हणजे प्रत्यक्ष डिपार्टमेंटमध्ये न जाता असेसमेंट सुरू झालेली आहे. पुढे पुढे तर असं होणार आहे की आपला इन्कम टॅक्स ऑफिसर कोण आहे हेही तुम्हाला कळणार नाही, सगळंच ऑनलाईन होणार आहे. अशा दृष्टीने सरकारकडे योग्य ती माहिती जमा करणं ही प्रक्रिया आता सुरू झाली आणि त्याच्यासाठी हा ITR रिटर्न जो सगळेच आपण भरतो त्याच्या मार्फत ही माहिती सरकारपर्यंत पोहोचून त्याचं विश्लेषण करून मग सरकारला जे पुढच्या पावलं उचलायची ती घेता येतील. त्याचप्रमाणे अनलिस्टेड शेअर्स म्हणजे जे शेअर्समध्ये लिस्टिंग झालं नाहीये, स्टॉक मार्केटमध्ये उपलब्ध नाही, अशा शेअर्समध्ये जर आपली काही गुंतवणूक असते तर ती गुंतवणूक जर तुमची असेल तर त्याची माहिती देणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा की अशा कंपनीचे शेअर जर विकले तर त्याच्यावर होणारा जो करपात्र नफा आहे त्याला कॅपिटल गेन असं म्हणतात. तो कॅपिटल गेन एका विशिष्ट पद्धतीने त्याचं कॉम्पिटिशन असतो, ते तुम्ही केलाय की नाही हे सरकारला पडताळता यावं म्हणून अशा पद्धतीच्या अनलिस्टेड शेअरमधली गुंतवणूक किंवा त्याची माहिती देणं आता बंधनकारक आहे. मला वाटतं एकंदरीत टॅक्स रिटर्न सुसूत्रीकरण होणं, काळा पैशाला आळा घालणं, अशा पद्धतीचे जे सरकारचे प्रयत्न चालू आहेत त्याच्यातलाच हा एक भाग म्हणून ही माहिती गोळा केली जाईल. वास्तविकता ह्याचा इन्कमशी तसा काही संबंध नाही, माझी केवळ गुंतवणूक आहे म्हणे मला इन्कम मिळत असेल असं नाही, परंतु माहिती देऊन मी त्या एकंदर त्या नेटवर्कमध्ये मी स्वतःला टाकतोय जेणेकरून त्याच्या व्यवहाराची माहिती आणि माझ्या व्यवहाराची माहिती सरकारला क्रॉस व्हेरीफाय करता येईल. त्यामुळे अशा पद्धतीची सुसूत्रीकरणाच्या दृष्टीने ह्या पद्धतीची माहितीचा जो नवीन पायंडाचं सरकार पाडताय त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आपण बोलतोय आज ते म्हणजे रिटर्न फाईल करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात, कारण काही नव्या तरतुदी आलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या सोबत आहेत कर सल्लागार संजीव गोखले जे आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करतात. सर, आपण पुढच्या मुद्द्यांकडे वळणार आहोत. पुढचे दोन अत्यंत महत्त्वाचे बारकावे कोणते ते आता बघूया. अनिवासी भारतीयांना त्या वर्षामधील आणि गेल्या 4 वर्षातील भारतातील वास्तव्याचे दिवस हे आता सांगावे लागणार आहेत आणि राहण्याचं अधिकार क्षेत्र आणि करदाता ओळख क्रमांक याचा उल्लेख करणं देखील गरजेचं आहे. सर, अश्विन, नॉन रेसिडेंट जे भारतीय आहेत त्यांना भारतात जे उत्पन्न आहे त्याच्यावर त्यांना टॅक्स लागतो, परदेशातलं उत्पन्न एक्झेम्प्ट असतं. असे जे भारतीय आहेत असे पूर्वीच्या काळी काय होतं की नुसतं त्यांनी नॉन रेसिडेंट म्हटलं तरी पुरेसं असायचं आणि त्याने उत्पन्नाचे डिटेल द्यायचं हे आवश्यक असायचं. आता मात्र ते खरोखर नॉन रेसिडेंट आहेत का ह्याच्यासाठी त्यांचे नंबर ऑफ डेज, तुला माहिती 182 दिवसापेक्षा कमी दिवस जर भारतात असेल तरच तो नॉन रेसिडेंट असतो. त्यामुळे त्यांना हे नंबर ऑफ डेज लिहायला लागणार आहेत. त्याचप्रमाणे असाही एक नियम आहे की गेल्या 4 वर्षात जर तुम्ही 365 दिवस भारतात असाल आणि त्या वर्षात जर 182 पेक्षा कमी असाल तरी तो रेसिडेंट होतो. आणि हे थोडक्यात रेसिडेन्शियल स्टेटसची एक प्रकारची डेफिनेशन आहे आणि ती डेफिनेशन असे नॉन रेसिडेंट भारतीय पूर्ण करतायत का आणि मग त्यांचं उत्पन्न त्याप्रमाणे दाखवतायत का हे पडताळून पाहण्याकरता आता नंबर ऑफ डेज त्यांना लिहायला लागणार आहेत. हे फार एक महत्वाचा बदल आहे जो आधी नव्हता. त्यामुळे अनिवासी भारतीयांनी इथे रिटर्न भरताना आपल्या पासपोर्टवरून आपण किती दिवस भारतात होतो हे आधी तपासून घ्यावं आणि मगच रिटर्न भरायला सुरुवात करावी. गेल्या 4 वर्षातला डेटाही त्यांना लागणार आहे. त्यामुळे थोडंसं त्यांच्याकरता हे थोडंसं त्यांना कसरत करायला लागणार आहे, परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने आवश्यक होतं. त्याचप्रमाणे ते कुठल्या त्यांचा अधिकार क्षेत्राचं असं ज्युरिस्डिक्शन ते कुठल्या देशात आहेत सध्या हेही त्यांना सांगणं आवश्यक आहे. अशी 2017 नंतर विविध देशांमध्ये असा एक करार झालेला की आपल्या देशात राहणाऱ्या व्यक्तींबद्दल तो जो दुसऱ्या देशाचा नागरिक असेल तर एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन हे शक्य झालं. म्हणजे भारत सरकारने अशी इन्फॉर्मेशन द्यायची की परदेशातला एखादा माणूस आपल्याकडे राहतोय, तो काय उत्पन्न कमवतोय, त्याचा पॅन नंबर काय आहे, ही इन्फॉर्मेशन एक्सचेंज हे सुरू झालं आणि त्याच्या दृष्टीने अशा पद्धतीने तो कुठल्या देशात आहे सध्या, तिथे काय उत्पन्न कमवतोय याची माहिती आपल्या सरकारला असावी आणि त्याचा तिकडचा पॅन नंबर किंवा ओळख क्रमांक असावा. याच्यासाठी हे आवश्यक होतं. म्हणून हा पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे जो नॉन रेसिडेंट लोकांनी लक्षात घ्यावा. आपण आता आणखी पुढे जाणार आहोत आणि या संदर्भातल्या आणखी काही गोष्टी जाणून घेऊया.
50 लाखांपेक्षा जास्त किमतीची प्रॉपर्टी विकली गेली असेल तर ती विकत घेणाऱ्याची माहिती देणं आता गरजेचं आहे, जरुरीचं आहे. आणि घरभाड्यावर करकपात झाली असेल तर भाडेकरूचा टॅन किंवा पॅन क्रमांक देणं हेही अत्यंत जरुरीचं आहे. 50 लाखापेक्षा जास्त किमतीची प्रॉपर्टी विकली तर जो घेणारा असतो त्याला विकणाऱ्याच्या वतीने 1% करकपात, ज्याला TDS म्हणतात, ते करणं आवश्यक असतं. ही करकपात झाल्यानंतर मी समजा तू मला तुझं घर विकलंस, मी ते 1 कोटीला घेतलं, तर मी तुझी ही कपात करणार 1 लाख रुपयाची आपल्या उदाहरणामध्ये. ती त्याचं क्रेडिट तुला मिळतं तुझ्या 26 CS मध्ये, आणि तुझा जो टॅक्स असेल त्यातनं हे वजा होते. इथे प्रश्न असा नाही की जो विकणार आहे त्याचं तो दाखवेल सगळं व्यवस्थित, परंतु त्या दाखवण्याच्या रिटर्नच्या फॉर्ममध्ये त्यांनी माझं घर घेतलं कोणी हे दाखवणं आवश्यक आहे. अश्विन, लक्षात घे, जो विकणारा आहे तो स्वतःच्या विक्रीची माहिती, कॅपिटल गेन, त्याच्यावरचा टॅक्स, हे सगळ्याची खबरदारी घेईलच, परंतु ही माहिती दिल्यामुळे आता हे 1 कोटीचं घर ज्यांनी घेतलंय त्या व्यक्तीची पण त्या माहिती सरकारला मिळेल. लक्षात घे की हे 1 कोटीचं घर घेतलंय, ते 1 कोटी आले कुठून, त्यांनी लोन घेतलंय का, ते त्याचा सोर्स दाखवलाय का. मगाशी म्हटल्याप्रमाणे उत्पन्न आणि त्याचा सोर्स दाखवण्याच्या दृष्टीने सरकार जी माहिती गोळा करते त्यातलाच हा एक भाग आहे. त्यामुळे विकणाऱ्याच्या दृष्टीने एवढं महत्वाचं नाही, एवढा आता ते घेणाऱ्यांनी ते पैसे कुठून आणले हे सरकार त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि त्यामुळे ह्याची माहिती, पॅन नंबर आणि ॲड्रेस आणि त्या व्यक्तीचं नाव हे देणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे घरभाड्यावर जेव्हा कपात झाली असते, एस्पेशली 50,000च्या वर जर घरभाडं असेल तर करकपात करणं आता आवश्यक आहे. अशा वेळी 50,000च्या वर घरभाडं जो देणारा आहे ती व्यक्ती कोण आहे, असा भाडेकरू कोण आहे, त्याची पॅन नंबर काय आहे, कदाचित तो जर HRA क्लेम करत असेल तर तो क्लेम करतोय का, जेणेकरून ह्या सगळ्या माहितीचा उपयोग पुढे असेसमेंटच्या दृष्टीने सरकारला इझिली करता यावा म्हणून अशा पद्धतीची ही माहिती गोळा विवरणपत्राच्या द्वारे केलेली जाते. अश्विन, पुन्हा बघशील की इथे आपल्याला उत्पन्नाची फारसा प्रश्न नाहीये. उत्पन्न तुम्ही ऑलरेडी दाखवलेलं आहे. उत्पन्न व्यतिरिक्त माहिती गोळा करून असेसमेंटच्या दृष्टीने ही सगळी पावलं उचललेली सरकारने, त्याचा प्रेक्षकांनी विचार करावा. खरं. आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे आहोत. शेवटचे 2 मुद्दे बघूया आणि मग थांबणार आहोत. बँकेतील बचत खात्यावरील व्याज, मुदत ठेवीवरील व्याज याचं वर्गीकरण देणं आता आवश्यक आहे. आणि शेअर्समधील दीर्घ मुदतीचा भांडवली नफा करपात्र असल्यानं विवरणपत्रात त्याप्रमाणे बदल हे करण्यात आलेले आहे. हे दोन्ही मुद्दे जे आहेत ते तसे सोपे आहेत पण ते महत्वाचे आहेत अशासाठी की पूर्वी फक्त इतर उत्पन्नाचे फक्त एक रक्कम दिली चालायची की मला इतर उत्पन्न 50,000 आहे किंवा 40,000 आहे. आता त्याचं वर्गीकरण देणं आवश्यक आहे. मला वाटतं मगाशी आपण बघितलं की तो ATTTB आणि ATTTA मध्ये ज्यांना स्वतंत्र वजावट दिलेली आहे, तर वजावट देताना तसं उत्पन्न त्यांना आहे का, म्हणजे ही 50,000ची वजावट 50,000पर्यंत आहे, म्हणजे ती सरसकट नाहीये. पण माझं जर बँकेचं व्याज 60,000 असेल तर त्यातली 50,000 मला करमुक्त मिळेल जर मी ज्येष्ठ नागरिक असेल तर. अशा व्यक्तींनी किंवा 10,000चे सेव्हिंग बँक ज्येष्ठ नागरिक नसेल तर अशा व्यक्तींनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या उत्पन्नाचं वर्गीकरण दिलं की तुम्ही जी वजावट घेतली ती योग्य आहे का, तिची पडताळणी आपोआप होते. जर हे वर्गीकरण दिलं नाही तर तुमची वजावट ही योग्य आहे काय ठरवण्याकरता तुम्हाला नोटीस काढून कदाचित माहिती मागवायला लागेल. त्याची माहिती मागायला लागू नये म्हणून ही वजावट घ्यायच्या आधी अशा पद्धतीचं वर्गीकरण हे त्या फॉर्ममध्येच त्यांनी ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे यावर्षी लॉंग टर्म कॅपिटल गेन शेअर्सवरचा हा 1 एप्रिल 2018 नंतर करपात्र झालेला आहे, जो गेले कित्येक वर्ष करमुक्त होता. आणि त्यामुळे अशा पद्धतीचा नफा जर तुम्हाला झाला असेल तर तो दाखवण्याची आधी सोयच नव्हती, म्हणजे आधी तिथे कॉलमच नव्हते, पण तो एक्झेम्प्ट होता. आताच्या ह्या नवीन विवरणपत्राच्या जो आहे त्याच्यामध्ये हा अशा पद्धतीचा शेअर्ससाठी जो दीर्घ मुदतीचा नफा आहे ते दाखवण्याकरता कॉलम केलेले आहेत. ते भरणं तितकंसं कठीण नाही. ज्याला अशा पद्धतीचा नफा झालाय त्यांनी कॉम्पिटिशन करून त्याच्यात विशिष्ट कॉलममध्ये आपली अमाऊंट टाकायची आणि जो कर येत असेल तो भरायचा. त्यामुळे हे जे 2 बदल आहेत हे विवरणपत्र जास्त सुटसुटीत, सोपे आणि असेसमेंटच्या दृष्टीने ते योग्य ठरावे अशा दृष्टीने बदल केलेले आहेत. खरं म्हणजे एकूणातच सर तुम्ही आज जे आपण बदल सांगितले त्याच्यामध्ये तुम्ही जसं मगाशी म्हणालात की उत्पन्न तर तुम्ही ऑलरेडी दाखवताय, मात्र बाकीच्या दृष्टीने कॅल्क्युलेशनचे हे सपोर्टिंग पॉईंट्स आहेत असं आपण. ह्या पॉईंटचा जो मुद्दा आहे तो असा आहे की सरकारला ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडनं मिळेल, ज्यामुळे ई असेसमेंट होणं शक्य आहे. प्रत्यक्ष तुम्हाला बोलवायची गरज नाही. आणि जर तुम्ही माहिती आधीच दिली असेल तर त्या बेसिसवर तुमचं विवरणपत्र हे पूर्ण त्याचं असेसमेंट होईल आणि तुम्हाला परतावा मिळू शकतो. मला वाटतं त्या दृष्टीने प्रेक्षकांनी माहिती योग्य द्यावी असंच मी सगळ्यांना सांगतो. आणि जसं सरांनी सांगितलं की पुढची प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. खूप खूप धन्यवाद सर या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. किंवा रिटर्न फाईल करताना कोणत्या बारकाव्यांकडे तुम्हाला लक्ष द्यायचं, काळजीपूर्वक त्या गोष्टी करायच्यात हे आम्ही आज तुम्हाला सांगितलेलं आहे. पैसा झाला मोठामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नव्या विषयाचा, कारण बजेटही येऊ घातलेलं आहे. त्या संदर्भात देखील आपण काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत. आता इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.